करायची म्हणून. शिवसेना आपल्या सोबत आहेत, राज्यामध्ये सरकारमध्ये आपण सोबत आहोत. तिकडे धनुष्यबाण आहे, घड्याळी आहे. जागेच्या बाबतीमध्ये थोडी घासाघीस झाली. किती जागा देणार, किती जागा घेणार, पण मला वाटतं की आपल्याला जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे काही तो निर्णय झाला नाही. आणि म्हणून आपण निर्णय घेतला सर्व कार्यकर्त्यांनी मिळून की या ठिकाणी आता आपण स्वबळावर लढायचं आहे. सगळ्या 22-24 काय जागा असतील त्या आपण स्वतः लढायच्या आहे, भाजपच्या कमळावर लढायच्या आहेत. हा निर्णय या ठिकाणी झाला. सगळ्या कार्यकर्त्यांना 4-5 वेळा नाशिकला बैठकी झाल्यात. सर्वांची तोंड एका दिशेला झाली आणि सर्वांनी मिळून हा निर्णय केला की आपण कमळाच्या चिन्हावर भारतीय जनता पक्ष म्हणून आपल्या बळावर, आपल्या पायावर स्वतःच्या या ठिकाणी निवडणूक लढायची आहे. आणि म्हणून आता आपली जबाबदारी मोठी आहे, सर्वांची जबाबदारी. सर्वांचे काय राग असतील, उणेधुणे असतील ते आता बंद करायचे आहेत. सगळ्यांनी ठरवायचं आहे की मला भाजप म्हणून लढायचं आहे. सर्वांनी ठरवायचं. त्याच्यामध्ये हा माझा, हा त्याचा, तू आधी तू काय बोलला, मी काय बोललो, हे सगळं बंद करा. आपण जर एक होऊन या ठिकाणी लढलात, एकत्रितपणे लढलात, तर मी तुम्हाला दाव्याने सांगेल आश्चर्यकारक निकाल या ठिकाणी आपल्याला लागेल, आश्चर्यकारक लागेल. तसा निकाल तुम्ही जर या ठिकाणी केला तर मी तुम्हाला सांगतो महापौर हा आपलाच होईल, आपला होईल. या सगळ्या भानगडीमध्ये महापौर आपला होईल. पण 22-24 जागांपैकी तसा निकाल तुम्ही लावला पाहिजे या ठिकाणी. आणि म्हणून हा स्वतः अध्यक्ष रवीजी हे या ठिकाणी आलेत. पण मालेगावला जो करायचं काय नेहमीसारखं असतं, आपलं काय 64 तिकडे, 15-20 इकडे, त्यातले अर्धे झाले तर 7-8 आपले, 7-8 त्यांचे, नेहमीचं ठरलेलं आहे. पण यावेळेला आपण सर्वांनी ठरवलं आहे, सर्व प्रमुख नेत्यांनी ठरवलं आहे, कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की यावेळेला सगळं एकतर्फी होईल आणि फक्त कमळाचं फूल त्या मालेगाव शहरामध्ये या ठिकाणी फुलेल. आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करायला आलेलो आहोत, विनंती करतो आहोत. कारण मालेगाव म्हटलं म्हणजे कसं तुम्हाला माहित आहे, लोकसभेला तुम्ही बघितलंय म्हणजे डॉक्टर भामरे शेवटपर्यंत पुढे होते. आपले खासदार भामरे साहेब शेवटपर्यंत पुढे होते. फक्त शेवटच्या मालेगावच्या काही ज्या पेट्या उघडल्या आणि त्याच्यामध्ये आपलं खातंच उघडलं नाही, खातंच उघडलं नाही. 5,000 असतील तर 5,000तून 50 आपल्याला, 4,950 तिकडे. आणि अगदी शेवटच्या क्षणी आपला अगदी ठरलेला म्हणजे आपण ढोल तसे घेऊन, गुलाल घेऊन तयारीमध्ये होतो मिरवणुकीच्या, आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सगळा निकाल बदलला. आणि म्हणून मला वाटतं आपण यावेळेला सगळे एकत्रित होऊन समोरच्यांची सगळ्यांची तीच परिस्थिती करायची आहे. आणि आपला लोकसभेमधला जो बदला आहे तो आपल्याला यावेळेला या ठिकाणी घ्यायचा आहे. विकासाच्या बाबतीत अध्यक्ष सांगतील, आपल्याला त्याची कल्पना आहे, इथली परिस्थिती कशी आहे हे आपल्याला माहीत आहे. राजकीय परिस्थिती, जाती समीकरण, धर्माचे समीकरण हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहीत आहे. पण जेवढ्या जागा असतील त्या आपल्याला या ठिकाणी निवडून आणायच्या आहेत. आज राज्यामध्ये बघा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, एकट्या आपल्या पक्षाने आपण 50% वर गेलो. बाकी सगळे 6-7 पक्ष म्हणजे आपले मित्र पक्ष वेगळे लढलेत. काही ठिकाणी शिंदे साहेबांची सेना वेगळी लढली, काही ठिकाणी अजितदादांची सेना आपल्या विरोधामध्ये लढली, उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारची काँग्रेस ही वेगळी लढली. पण अशाही परिस्थितीमध्ये आपण 50%च्या वर जागा, 50%च्या वर जागा या राज्यामध्ये एक हाती आपण या ठिकाणी घेतला. आणि लोकांचा कौल आपल्याला कळालेला आहे, मतदारांचा कौल आपल्याला काय कळालेला आहे. या ठिकाणी देवेंद्रच्या कर्तृत्वावर सर्व महाराष्ट्राचा विश्वास आहे. आणि म्हणून या जागा आपण एकतर्फी या ठिकाणी जिंकल्यात. या ठिकाणी नरेंद्र मोदीजी केंद्रामध्ये आपले पंतप्रधान आहेत, त्यांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे. देशातल्या प्रत्येक राज्याचा, बिहारच्या निवडणुका झाल्यात, ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी झाला. 80% जागा आपल्याला मिळाल्यात. महाराष्ट्राची विधानसभा झाली, 80% आपल्याला जागा मिळाल्यात. मुख्यमंत्री देवेंद्रच्या ठिकाणी झालेत, पंतप्रधानपदी आपले नरेंद्रजी त्या ठिकाणी बहुमतामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मालेगावचा असेल, जिल्ह्याचा असेल, राज्याचा विकास करायचा असेल, देशाला पुढे न्यायचं असेल तर मला असं वाटतं की आता भाजपशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही कुणाला. आपल्याला एक असा नेता भेटलेला केंद्रामध्ये की अख्ख्या जगभर त्याची ख्याती आहे, अख्ख्या जगभर त्याच्या नावाचा डंका आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी वरती मोदीजी आहेत, खाली देवेंद्रजी आहेत की त्यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतायत किती कामं या ठिकाणी चालले आहेत, कसे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं चाललेले आहेत, किती वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी होत आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये. आता कालच जी रामजी आपला निर्णय या ठिकाणी झाला शेतकऱ्यांसाठी.
शेतमजुरांसाठी या ठिकाणी इतका ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, त्याची माहिती 2-4 दिवसांमध्ये आम्ही आपल्या समोर येऊन देऊ, भाषणातून देऊ, पत्रकातूून देऊ. पण फक्त शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी काम करणारे सरकार आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल महिलांची कोणत्या सरकारने काळजी घेतली? कोणी काळजी घेतली या ठिकाणी? कोणीच नाही. गरिबी हटाव फक्त, काय नाही. मोदीजी असे एक पंतप्रधान आहेत, 11 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान झालेत आणि तुम्हाला या चुलीतून, या धुरामधून सगळ्यांना मुक्त केलं. आमच्या भगिनींना पहिल्यांदा सगळ्यांना 20 कोटी लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी आपला गॅस पोहोचला. वाड्यावर, पाड्यावर, वस्तीत, आदिवासी तांड्यावर सगळ्या ठिकाणी मोदींनी गॅस दिला. का? तर आमच्या लाडक्या बहिणी आहेत, त्या आमच्या मुली आहेत, आमच्या आई बहिणी आहेत, त्यांना कुठेही चुलीतला धूर हा डोळ्यात घ्यावा लागणार नाही, पोटात घ्यावा लागणार नाही, छातीत घ्यावा लागणार नाही, त्यांना कुठला आजार होणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी त्यांनी गॅस नेऊन पोहोचवला. प्रत्येकाच्या घरी, दुर्गम भागामध्ये असेल, रानावनामध्ये 4 घरं असतील, त्या वाड्यावर सुद्धा गॅस नेऊन पोहोचवला. पहिल्यांदा इतका ऐतिहासिक निर्णय मोदींनी घेतला. आपल्याला अनेक योजना सांगता येतील, वेळ कमी आहे, पण या ठिकाणी किती निर्णय झालेत. प्रत्येकाला घर दिलं पाहिजे. गावामध्ये एखादा दुसरा माणूस असा एक विचार, अगदी तुराट्या पराठ्या राहून राहतोय, वरती प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे, पावसाळ्यात ते गळतंय, थंडीमध्ये ती माऊली पोरांना, लेकरांना पोटाशी लावून कशी तरी बसलेली आहे, उन्हाळ्यामध्ये घामाच्या धारा वाहत आहेत. अशा परिस्थितीची घरं होती. पण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला घर असलं पाहिजे. आणि म्हणून मोदींनी या देशामध्ये एकही माणूस असा सोडला नाही आता की त्याला स्वतःचं घर नाही आहे, त्याच्या घराला भिंती नाही, त्याच्या घराला स्लॅब नाही आहे, त्याच्या घरी शौचालय नाही. प्रत्येकाला. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, रोजगारी नव्हती, हाताला काम नव्हतं, खायचं काय घरात बसून वर्षभर. आणि म्हणून मोदींनी लगेच निर्णय घेतला की सगळ्यांना मोफत धान्य, सगळ्यांना मोफत धान्य, सगळ्यांना रेशन चालू आहे की नाही मोफत, सगळ्यांना आहे. आणि म्हणून कोरोना निघून गेला. आज 5-6 वर्ष झालेत, मोदीजी पुन्हा पंतप्रधान झालेत. आता एका वर्षावर पुन्हा पंतप्रधान झालेत. मग मोदीजींनी सांगितलं, मी जोपर्यंत पंतप्रधान आहे, भारतीय जनता पक्ष जोपर्यंत या ठिकाणी राज्य आहे, देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, तोपर्यंत सगळ्यांना धान्य मोफत. कोणाला एक खर्च करण्याची गरज नाही, कोणाला उपाशी राहण्याची गरज नाही, पैसे नाही म्हणून आम्हाला खायला नाही असं कोणी म्हणणार नाही. इतकी गरिबांची काळजी घेणारे सरकार या ठिकाणी. अनेक योजना आहेत, 50 योजना मी तुम्हाला सांगू शकतो. पण या ठिकाणी महिलांची काळजी घेणारं हे पहिलं सरकार असं आहे. बचत गटाच्या माध्यमातून मी मंत्री होतो मागच्या काळामध्ये 2 वर्ष, 18,000 कोटी रुपये तुम्हाला कर्ज दिलं. स्वावलंबी करण्याचं काम महिलांना या ठिकाणी चाललेलं आहे. स्वतःच्या पायावर महिला उभ्या राहिल्या पाहिजेत, स्वतः कमवत्या झाल्या पाहिजेत. हा मोदींचा त्या मागचा उद्देश आहे. लखपती दिदी झाल्या पाहिजेत, लाखात तुमचं उत्पन्न झालं पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून काम करा, आत्मनिर्भर व्हा, मोठ्या व्हा, हा त्या मागचा हेतू आहे. आपल्याकडे ते भांडे वाटले की नाही, काही स्वयंपाकाचे दिले, महिलांना दिलेत, कामगारांना सुद्धा. असं बघितलं का आपण कधी? कामगारांना बूट द्या, गमबुट्या मोठ्या गुडघ्यापर्यंत, हातामध्ये ग्लोव्ज द्या, डोक्यावर बांधकाम करता पडायला नको खडा दगड, जीवितहानी होता कामा नये म्हणून हेल्मेट द्या, बॅटरी टॉर्च द्या, त्याला 5 तली डबा द्या, मच्छरदाणी पण द्या. थकून मागून आला तर बाबा मच्छरदाणी झोपा, डास चावता कामा नये तुम्हाला. इतकं गरिबांची काळजी घेणारं सरकार. वरतून त्यांना कर्ज सुद्धा, त्यांना निधी सुद्धा महिन्याला, कामगारांना, म्हणजे सगळ्या घटकांची काळजी घेणार आहे सरकार या ठिकाणी. भांडे तुम्हाला दिले की नाही? भांडे दिलेत. काय काय दिले? ताट दिल्या, वाटा दिल्या, प्लेट दिल्या, चमचे दिले, कुकर दिला, पिंप दिला, तांब्या दिला, ग्लास दिल्या, वाटे सगळं दिलं त्यात. का? तर आपल्या घरामध्ये भांडे नाहीत, जर्मलचे भांडे आहेत, गाडग्या मडक्यामध्ये आपण स्वयंपाक करतो. प्रत्येकाला अधिकार आहे जगण्याचा. पण तुम्हाला घरपोच सगळ्यांना स्टीलचे भांडे. आता धान्य मोफत, घर मोफत, शौचालय त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला किती योजना बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला एवढं कोटी सरकार देत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे महिलांचं विशेष करून गोरगरिबांचं काळजी घेणारं सरकार आहे. आता आम्ही एसटी मधून चालतो, बघतो एसटीमध्ये, आम्ही नेहमी बघतो 1 वर्ष 2 वर्षापासून महिला दिसत आहेत, माणसं दिसत होती बसमध्ये. मला सुरुवातीला कळेल ना, मी म्हटलं आधी तर माणसं हात द्यायचे भाऊ भाऊ करत होतं, महिला हात देत आहेत भाऊ भाऊ करत, आमच्या लाडक्या बहिणी भाऊ असं हे करतायत. म्हणजे कशामुळे झालं? मग माझ्या लक्षात आलं महिनाभराने 2 महिन्यांनी की आता महिलांना अर्ध तिकीट. बरोबर आहे, सगळ्यांना अर्ध तिकीट आहे की नाही? सगळ्या महिलांना अर्ध तिकीट आहे. आता घरचे लोक आम्ही म्हणतो कुठे लग्न आहे का? आता तूच चालले जात नाही, त्याला मला साखरपुड्याला जायचं आहे, तूच चालले जा, तूच चालले जाय तू. बाई नाही आश्चर्य वाटतं की आतापर्यंत बाई माणसाचं काम आहे का? बाईच घरी, मी जातो. आता तुम्हाला जा म्हणतायत, कुठे मौत झाली दुर्दैवाने काही झालं की दवाखान्यात तूच जा.
लग्नाला बी तूच जा. मग आपण म्हटलं आयराला पैसे द्यायला काही 100-200 रुपये आयर करता पडेल. तुम्हाला लगेच होता पगार द्यायला का लाडक्या बहिणीचा 1500 द्या ती जोडा म्हणतात की नाही. आता म्हणजे आता आम्ही तुमच्यावर अवलंबून राहायला लागलेलो आहे. तुमच्यावर अवलंबून राहायला लागलो. दवाखान्यात जायचं जा, केळं घे, सफरचंद घे, जा देऊन टाक, 100-200 रुपये लागतील. तुझा जो आहे ना पैसे अकाउंटमध्ये, हे आता आम्ही म्हणायला लागलेलो. तुम्हाला स्वावलंबी करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. अनेक उदाहरणं भारत तुम्हाला 100-50 उदाहरणं दिली योजनांचे ना सरकारने या ठिकाणी आणले. आरोग्याची काळजी घेणारं सरकार. 5 लाखांपर्यंत तुम्हाला कुठलाही खर्च असेल आरोग्याचा, ऑपरेशन करायचं आहे, ब्रेनचं आहे, पाठीचं आहे, कुठे हार्ट अटॅक आला काय, 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला मोठ्या शहरात जाऊन छोट्या 5 लाख रुपयाचा खर्च हे सरकार तुमचं करतायत. मोदीजी करतायत, देवेंद्रजी करतायत. म्हणजे आता तुम्हाला आजाराची सुद्धा काळजी नाही. दुर्दैवाने कोणी आजारी पडलं, अपघात झाला तर 5 लाख रुपयापर्यंतचा खर्च कार्ड दाखवा, दवाखान्यामध्ये बिल तुम्हाला माफ आहे. इतकी मोठी योजना ही जगाच्या पाठीवर मोदीजीने पहिल्यांदा आणलेली आहे. सगळ्यांची काळजी घेणार, अगदी जन्मापासून तर मरणापर्यंत ही काळजी घेणारं सरकार हे मोदींच्या रूपाने आपल्याला भेटलेलं आहे, देवेंद्रजीच्या रूपाने आपल्याला भेटलेलं आहे. आणि म्हणून भाजपला आपल्याला मतदान करायचं आहे. भाजपला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि म्हणून आम्ही विनंती करायला आलेलो आहे की यावेळी काही होऊ द्या, 22च्या 22 सगळ्या 100% जागा आपल्या या ठिकाणी भाजपच्या झाल्या पाहिजेत, आपल्या झाल्या पाहिजेत. आणि एवढी तुमची गरिबाची कैवारी काळजी घेणारं सरकार हे आपलं या ठिकाणी आहे. आणि म्हणून जास्त वेळ आपल्याला घेणार नाही. आपले अध्यक्ष आले रवींद्रजी, त्यांना या ठिकाणी बोलायचं आहे. ते आपल्याला संबोधित करतील, ते आपलं म्हणणं ते आपल्या समोर ठेवतील. पण आज आम्हाला निश्चय करायचा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये काही असू द्या, लोकांना सगळ्या योजना समजून सांगा या आपल्या योजना आहेत, आपल्या योजना आहेत या सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून कोणी कुठल्याही लोभाला बळी पडू नका, भूल सापांना बळी पडू नका. आणि ज्या ठिकाणी कमळाचं बटन दिसेल तिथलंच बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं. सर्वांना मालेगावच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे. खरं तर मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक ही नेहमीच चर्चेची राहिली. सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निवडणुका आहेत. महानगरपालिकेची ही निवडणूक या भागामध्ये असणाऱ्या नागरिक सुविधा कशा आपल्याला गतिमान पद्धतीने प्राप्त करून घेता येतील यासाठी असणारी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे आपलं मतदान योग्य व्यक्तीकडे जाणं, योग्य विचारधारेला जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ही योग्य विचारधारा जी आहे, जिला उजवी विचारधारा म्हणतो, कधीही लोक कल्याणाचा विचार करते अशी जी विचारधारा आहे. आणि ती विचारधारा फक्त ना फक्त भारतीय जनता पार्टीची आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलोय. आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या भागामधील असणारे अनेक प्रश्न आहेत. इथले असणारे महसूल भागातील असणारे अनेक प्रश्न, इथल्या जागा जवळजवळ 7,000पेक्षा जास्त जागा, घरं, मालमत्ता या दुवर्ग आहेत. त्यांना वर्ग 1 करणं यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहात, वर्षानुवर्ष प्रयत्नशील आहात. या सर्वातून तुम्हाला सर्वांना बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सदैव प्रयत्न करतो आहे. आणि खात्री आहे अंतिम टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. लवकरच या सगळ्या गोष्टींमधले निर्णय होणार आहेत. आपण सर्वांनी लक्षात घ्या, जी गोष्ट अनेक वर्षानुवर्ष होत नसते, जी अडचणीची आहे, जे कठीण आहे, या कठीण विषयांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते फक्त ना फक्त केंद्रातलं आपलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यातील असणारं देवेंद्रजींचं सरकार करतो हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक वेगळ्या नजरेतून पाहिलं पाहिजे. कारण ही निवडणूक ही एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही. ही निवडणूक आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि इथे उपस्थित सर्वांनी या निवडणुकीचं महत्त्व
हे येणाऱ्या 10 दिवसामध्ये या मालेगाव मधील सर्व घराघरापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपण सर्वांनी लोकांपर्यंत हे जाऊन सांगितलं पाहिजे की आपण सर्वांनी या निवडणुकीकडे पाहत असताना कोणत्याही प्रकारे या निवडणुकीकडे पाहत असताना आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे कशा पद्धतीने सुखमय होईल, त्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा प्राप्त होऊ शकतो, यासाठी हे 15 तारखेचं मतदान हे आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जगभरामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित असलेला मंत्र वसुधैव कुटुंबम. वसुधैव कुटुंबम याचा अर्थ आपल्याला सर्वांना माहित आहे की ही सर्व कुटुंब आणि या कुटुंबाचं सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. या भावनेतून प्रत्येक माणूस, या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये कुठेही त्याने विचार करू नये की मी माझ्या जीवनामध्ये आज या धरती तलावरती जन्माला आलो आणि या धरती तलावरती जन्माला आल्यानंतर मी काहीतरी चूक केली आहे असं त्याच्या मनाला जरा सुद्धा शिवता कामा नये. या दृष्टिकोनातून राम राज्य आलं पाहिजे आणि राम राज्याच्या दिशेने हे सर्वच्या सर्व हा देश हा गेला पाहिजे आणि त्या दिशेने जाण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे सातत्याने करत आहे. वॅक्सिन मोफत देण्याचं काम केलं हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांनी लक्षात ठेवून आपण सर्वांनी यापुढे काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं मतदान अत्यंत अमूल्य असं मतदान आहे. या भागामधील असणाऱ्या प्रत्येकाने सातत्याने संघर्ष केला. संघर्ष करत करत ही सर्व मंडळी आज राजकारणामध्ये काम करतायत. त्याच्या संघर्षाला तुमचं आणि आमचं सर्वांचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. ही अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे आणि या अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे. या व्यासपीठावरील असणारे हे 20च्या 20 नगरसेवक, हे 20च्या 20 नगरसेवक अस्तित्वाची लढाई गेली वर्षानुवर्ष लढतायत. हे लढतायत तुमच्यासाठी लढतायत, तुमच्या स्वाभिमानासाठी लढतायत. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमचा स्वाभिमान हाच त्या 15 तारखेला मताच्या रूपाने कमळासमोरील बटन दाबून तुम्ही सर्वांनी दाखवायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करायला इथे आलोय. तुम्ही सर्वांनी हे 20च्या 20 नगरसेवक जे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून हे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी होते, वेगवेगळ्या विचारधारेत काम करत होते, परंतु तुमच्यासाठी हे सर्वच्या सर्व एका व्यासपीठावरती आले आहेत. विकासाची कास धरून एकत्र आलेत. या सर्वांना आपला आशीर्वाद हवाय. आशीर्वाद आणि तो सुद्धा 100% आशीर्वाद पूर्णच्या पूर्ण देशाला दाखवून द्यायचा आहे. जो लोकसभेमध्ये नेरेटिव्ह त्यांनी पसरवला होता त्यांना पुन्हा एकदा दाखवून द्यायचा आहे की होय आम्ही सुद्धा एक आहोत, आम्ही सर्वच्या सर्व एक आहोत. हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. संपूर्ण देश या निवडणुकीकडे पाहतोय. आपण सर्वजण या निवडणुकीकडे पाहत असताना त्या गोष्टी लक्षात ठेवा. आपला स्वाभिमान हा जागृत ठेवा आणि 15 तारखेला होणारी निवडणूक, 15 तारखेला एक
एक दिवस कमाई लक्षात ठेवा. देवेंद्रजींनी हेच सांगितलं आहे आणि तेच सांगायला आलो आहे. 15 तारखेला एक दिवस कमाई लक्षात ठेवा. 5 वर्ष आपला सर्व मालेगाव वासियांना लक्षात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आहेत हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वजण एक विचारधारेने तुम्हाला आम्हाला सर्वांना जे कळतंय ते सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही आणि आम्ही सर्वजण एक आपल्यामध्ये असणारी जी ताकद आहे ही ताकद क्षमता एक करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना हा संघर्ष करायचा आहे. या संघर्षाचं नाव ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यासाठी आपलं मतदान असलं पाहिजे. खात्री आहे की तुम्ही त्या दिशेने पावलं उचलाल. तुमचे आशीर्वाद या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.